उन्हाळा सुरू झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आठवण येते ती म्हणजे आंब्याची. उन्हाळ्यामध्ये कैरीच्या चटण्या, लोणचं, त्यानंतर आंब्यापासून तयार होणाऱ्या वड्या, आमरस सगळं बनायला सुरुवात होते. आणि खरंच आंबा म्हणजे सगळ्यांचा फेवरेट. म्हणूनच आज आपण आंब्यापासून एक खूप अगदी सोपी, गोड आणि घरच्या घरी पटकन तयार होणारी रेसिपी बनवणार आहोत, आंबा नारळ वडी. पण त्यापूर्वी भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. आंबा नारळ वडी बनवण्यासाठी इथे मी 1.25 वाटी एवढे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. त्याचा पाठीचा जो काळा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि छान असे पातळ काप करून घ्यायचे. हे करून घेतलेले काप आहेत एकदा मिक्सरवरती आपण छान फिरवून घेऊया. यामुळे काय होतं की ज्या वेळेला आपण आंब्याचा जो गर असतो तो घालून मिक्सरला वाटून घेतो त्यावेळेला दोन्ही छान एकत्र मिक्स व्हायला आणि छान अशी स्मूथ पेस्ट व्हायला त्याला मदत होते. त्यासाठी नारळ आहे तो सुरुवातीला मी खोबऱ्याचे काप आहेत ते अगोदर सुरुवातीला मिक्सरवरती थोडेसे फिरवून घेतले. आणि आता यामध्ये आपण ज्या वाटीने खोबऱ्याचे काप मोजून घेतले होते त्याच वाटीने 1.25 वाटी एवढा आंब्याचा गर देखील मोजून घेतलेला आहे. दोन्ही आता हे मिक्सरला पुन्हा एकदा छान असं फिरवून घेऊया म्हणजे याची स्मूथ अशी पेस्ट होईल. त्यामुळे आपली वडी छान स्मूथ व्हायला मदत होते. तुम्ही ते आता बघू शकता नारळ आणि आंबा एकत्र छान अशी एकदम स्मूथ पेस्ट आपण इथे बनवून घेतलेली. आता आपण वडी बनवण्यासाठी सुरुवातीला गॅसवरती पॅन ठेवून घेऊया. पॅन गरम झालेला आहे. पॅनमध्ये आता 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आणि जे बनवून घेतलेले मिश्रण आहे ते देखील आपण यावरती घालून घेऊया. मिश्रण तुम्ही बघू शकता मस्त अशी स्मूथ याची पेस्ट बनलेली. यामध्ये आता आपण खोबऱ्याचे काप ज्या वाटीने मोजून घेतले होते त्याच वाटीने साखर देखील मोजून घ्यायची. तर 1.25 वाटी साखर आणि 1 वाटी दुधावरची जी साई असते ती मी घालून गॅसची आच जी आहे ती मध्यम ठेवायची आणि सतत हे मिश्रण आहे ते परतवत राहायचं. मिश्रण खाली लागू नये म्हणून सतत उलटण्याने ढवळत राहणं खूप गरजेचं आहे. साधारण 10 ते 15 मिनिटे एकसारखं हे मिश्रण या पद्धतीने उलटण्याच्या सहाय्याने ढवळत राहिलं की 10 ते 15 मिनिटानंतर हळूहळू हे मिश्रण या पद्धतीने घट्ट व्हायला लागतं. घट्ट हे मिश्रण झाल्यानंतर ज्या वेळेला पॅनपासून वेगळं व्हायला लागतं तेव्हा आपल्याला वाटतं की हे मिश्रण तयार झालेलं आहे. आणि बऱ्याच वेळेला यापेक्षा थोडंसं घट्ट झालं की आपण त्याच्या लगेचच वड्या बनवायला हे मिश्रण ताटात घालून घेतो. त्यामुळे काय होतं आपल्याला मिश्रण तयार झालं असं जरी वाटत असलं तरी ते त्या स्टेजवरती वड्या थापण्यासाठी तयार नसतं. ते थोड्या वेळानंतर मिश्रण चिवट होतं. शिवाय त्याच्या वड्या छान अशा पडल्या जात नाहीत. वड्या सेट व्हायला देखील खूप जास्त वेळ लागतो आणि त्याची चव आहे ते आणखीन वाढवायची असेल, वड्या छान ताटापासून वेगळ्या व्हायच्या असतील, शिवाय चिवट होऊ नये असं वाटत असेल तर हे मिश्रण साधारण 4 ते 5 मिनिटे आपण पुन्हा छान असं एकसारखं ढवळून घेत शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता पॅनपासून अगदी वेगळं व्हायला लागलेलं आहे तरीसुद्धा 5 ते 7 मिनिटे मिश्रण आपण परतवून घेतलेलं आहे आणि बाजूनी छान असं तूप सुटायला सुरुवात झाली. हे मिश्रण तयार झालं की नाही ते ओळखण्याची अतिशय सोपी ट्रिक म्हणजे हे असं बाजूनी सुटलेलं तूप. हे असं तूप सुटायला लागलं की लगेचच ओळखायचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तयार मिश्रण आता मी एका ताटामध्ये काढून घेते. पण त्यापूर्वी ज्या ताटामध्ये आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत त्याला आता तेल किंवा तूप लावून घ्यायचं. खरं पाहिलं तर आपण जे मिश्रण बनवलेलं आहे त्याला भरपूर असं तूप सुटलेलं आहे त्यामुळे ताटाला फारसं तूप इथे मी लावून घेतलेलं नाही. अगदी हलकंसं तूप आहे जे ते मी ताटावरती लावून घेतलेलं आहे आणि बनवून घेतलेलं मिश्रण आता ताटामध्ये असं एकसारखं पसरवून घ्यायचं. लक्षात ठेवा वड्या या आपल्या एकसारख्या दिसाव्या. एकसारख्या झाल्या की दिसायला खूप छान दिसतात. आता आपण हे मिश्रण ताटामध्ये असं पसरवून घेतलं की वरून छान असं सेट करत राहायचं.
म्हणजे सगळ्या बाजूनी ते व्यवस्थित आपलं सेट होईल. शिवाय अर्ध्या तासामध्ये अगदी या वड्या आपण सहज ताटापासून अलगद काढू शकतो. पण साधारण 2 ते 3 तास या छान सेट करून घेतल्या की त्या पूर्णपणे खाण्यासाठी तयार होतात. त्यामुळे आपण या वड्या 2 ते 3 तास पंख्याखाली ठेवणार आहोत सेट होण्यासाठी. अर्ध्या तासानंतर आपण फक्त चेक करायचं आहे की आपल्या या वड्या कशा तयार झालेल्या आहेत. त्या जर व्यवस्थित सेट झाल्या असतील तर आपल्याला लगेच लक्षात येईल की आपली वडी जी आहे एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. त्यासाठी आता मी या वड्याचे सेट होण्या अगोदरच काप करून घेतलेले आहेत. एकसारखे असे याचे मी काप करून घेतलेले आहेत. तुम्ही देखील वडी सेट होण्या अगोदरच या पद्धतीने कट करून घ्यायची, जेणेकरून ज्या वेळेला सेट होते त्यावेळेला त्याचे तुकडे पडतात. त्यामुळे आपण वडीचे काप आहेत ते अगोदरच करून घेतलेले आहेत. अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी कोणतीही वडी आपण सहज ताटापासून अलगद वेगळी करू शकतो. ताटाला अजिबात आपली वडी लागलेली नाहीये. याचाच अर्थ अर्ध्या तासातच आपली वडी छान अशी सेट झालेली आहे. पण पूर्णपणे आणखी जास्त छान अशी सेट होण्यासाठी 3 तास याला आपण पंख्याखाली ठेवलेलं होतं. 3 तासानंतर मस्त अशी परफेक्ट इथे तुम्ही वडी बघू शकता. अर्ध्या तासानंतर वडीचा रंग आणि 3 तासानंतर वडीचा रंग यामध्ये थोडासा फरक झालेला आहे. तुमच्या लक्षात येईल वडी पाहिल्यानंतर लगेचच. मस्त अशा आपल्या वड्या सेट झालेल्या आहेत. पाहिल्यानंतरच खाव्याशा वाटतील इतक्या सुंदर अशा या आंबा नारळ वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. जर आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.